ईडीचं पंतप्रधान मोदींकडून समर्थन। ईडीच्या केसेसपैकी केवळ 3% केसेस राजकीय नेत्यांवर। पंतप्रधानांचं विशेष मुलाखतीत वक्तव्य। इलेक्टोरल बॉन्ड्सचं मोदींकडून समर्थन। निवडणुकांमध्ये सर्व पक्षांचा खर्च होतोच, पण कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे इलेक्टोरल बॉन्ड्समुळे कळलं। मोदींचं वक्तव्य। इलेक्टोरल बॉन्डबाबत पकडले गेले म्हणून आता मुलाखती देत आहेत। राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका। काँग्रेसनं दक्षिण मध्य मुंबईवरचा दावा सोडला। अनिल देसाईंचा काँग्रेस प्रचार करणार। उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढणार। सांगलीत अखेर विशाल पाटलांची बंडखोरी। अपक्ष म्हणून आज विशाल पाटलांनी भरला अर्ज। उद्या विशाल पाटलांचं सांगलीत शक्ती प्रदर्शन। अडचण होत असल्यास उमेदवारी मागे घेण्याची तयारी। मात्र शेतकऱ्याचा मुलगा खासदार म्हणून नको हे मित्रपक्षानं स्पष्ट करावं। चंद्रहार पाटलांचा काँग्रेसवर निशाणा। अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वळकट ठरला। शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं खोचक उत्तर। फडणवीस बोलले, पक्ष फोडून आले, तुमच्यातच एकवाक्यता नाही, ठाकरेंचा टोला। एका झटक्यात गरिबी हटवू बोलणाऱ्यांकडे 5-6 दशकं सत्ता होती, तरीही गरिबी नाही हटवू शकले। पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल। कोकणात रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस। पश्चिम महाराष्ट्रात उत्तर पुणे जिल्ह्यात तर पश्चिम विदर्भात अमरावतीतही अवकाळी तडाखा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।